नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी एक पारंपरिक अशी रेसिपी दाखवणार आहे. ते म्हणजे वरणातले दिवे. आता हे वरणातले दिवे आता दीप अमावस्या आलेली आहे. दीप अमावस्याला याचा नैवेद्य असतो. ही पारंपरिक रेसिपी आहे. याचाच नैवेद्य दाखवला जातो. चला तर मग मी आता 2-3 चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे. आणि आता त्यामध्ये थोडंसं आपण हळद टाकून घेऊया. थोडंसं लाल मिरची पावडर, थोडी हळद आणि हिंग टाकणार आहोत थोडासा. तर बघा मैत्रिणींनो, आता त्यामध्ये थोडासा हिंग टाकून घेतलेला आहे. आणि आता हे आपण व्यवस्थित असं एकजीव करून घेऊया. सगळं पिठामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता हे सर्व आपण आता यामध्ये थोडासा ओवा टाकायचा आहे. तर बघा मैत्रिणींना, आता आपण त्यामध्ये थोडासा ओवा टाकून घेऊया. आता यामध्ये आपण ओवा टाकून घेऊया. आता ओवा टाकल्यानंतर आपण आता ते पीठ आता आपल्याला कणिक ज्याप्रमाणे आपण भिजवतो त्याप्रमाणे आता हे सर्व मसाले मिक्स करून आपण आता हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. आपण कणिक भिजवतो, धपाट्याचं पीठ भिजवतो त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर बघा, आता आपलं पीठ भिजवून झालेलं आहे. आता याचे दिवे कसे करतात हे मी तुम्हाला आता दाखवत आहे. चला तर मग आता आपण याचे दिवे कसे करायचे ते बघूया. तर बघा, अशा प्रकारे आता हे पीठ आपण भिजवून घेतलं आहे. आणि आता थोडासा हाताला तेल लावायचं आणि असं मध्यभागी होल पाडून आपण पंती ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे त्याला आपल्याला आकार द्यायचा आहे. तर बघा, अशा प्रकारे आता आपण ह्याचे दिवे करून घेऊया. आणि या दिव्यांचा दीप अमावस्येला आमच्याकडे नैवेद्य असतो. आणि आता आपण वरण शिजवून घेऊया. या ठिकाणी मी 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. आणि आता हे आपण शिजवून घेऊया. आता आपलं वरण शिजलेलं आहे. आता आपण फोडणी देऊन घेऊया. तर बघा मैत्रिणींना, आता आपण एक गॅसवर कढई ठेवलेली आहे. आता या कढईमध्ये थोडंसं तिखट, कढीपत्ता आणि लाल मिरची पावडर, कढीपत्ता आणि जिरे मोहरी टाकून आपण या वरणाला फोडणी दिलेली आहे. आणि यामध्ये आता मीठ टाकून घेतलेलं आहे आपण. आणि आता यामध्ये मीठ टाकल्यानंतर आता याला आपण कोथिंबीर टाकूया. आणि आता या वरणाला आपण उकळी येऊ द्या. आता याला आपल्याला उकळू द्यायचं आहे या वरणाला. आता या वरणाला उकळी आल्यानंतर आपण जे दिवे केलेले आहेत दिवे त्यामध्ये आपल्याला सोडून घ्यायचे आहेत आणि 10-15 मिनटं ते शिजू द्यायचे आहे. तर बघा, आता आपण अशा प्रकारे आता हे दिवे आपण यामध्ये सोडलेले आहेत. तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? तुम्हाला जर आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आता आपण दिवे 15 मिनटं झाले आहे. आता आपले दिवे शिजून झालेले आहेत. आता एक प्लेटमध्ये मी ते नैवेद्यासाठी काढलेले आहेत. हे नैवेद्यासाठी आपल्याला 5च दिवे लागतात. 5 दिव्याचा नैवेद्य असतो याला. आणि आता आपण त्यामध्ये थोडीशी तुपाची धार सोडलेली आहे. थोडंसं तूप त्यामध्ये टाकल्यानंतर आता हा नैवेद्य देवाला दाखवायचा. तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी आवडली तर माझ्या